विद्यार्थी मित्रांनो, नवोदयवाला या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। या ठिकाणी आपण इंग्लिश विषयाची तासिका पाहणार आहोत। मागच्या तासिकेमध्ये आपण रायटिंग फॅमिलियर वर्ड्स, रायमिंग वर्ड्स, तसेच नेमिंग ऑब्जेक्ट, थिंग्स अँड पिक्चर्स, कोरिलेटिंग वर्ड्स अँड पिक्चर्स, चित्र व सहसंबंध, वस्तू व चित्रांचा समर्पक नावे देणे यावर आधारित प्रश्न व त्याची माहिती त्या घटकाची आपण आतापर्यंतच्या तासिकेमध्ये घेतलेली आहे। या ठिकाणी आज आपण अपोजिट वर्ड्स हा घटक पाहणार आहोत। तिसरी चौथी MTS BTS श्रेया मंथन, 5वी स्कॉलरशिप, 4थी स्कॉलरशिपला सुद्धा यावर्षी स्कॉलरशिप होण्याची शक्यता आहे, 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा। तर ज्या विद्यार्थ्यांना ग्रुपमध्ये ॲड व्हायचं आहे त्यांनी 75 88 54 63 08 या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही तुमचा वर्ग टाका। या व्हॉट्सअप नंबरवरती त्या ठिकाणी तुम्हाला जॉईन करून घेतलं जाईल। ज्या विद्यार्थ्यांना दररोज तासिका करायचे त्यांना त्या व्हॉट्सअप ग्रुपवर लिंक येतात दररोज, त्याचा तुम्हाला लाभ घेता येईल। चला, या ठिकाणी आपण इंग्लिश विषयाची तासिका पाहत आहोत। आता या ठिकाणी आज आपण विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी अपोजिट वर्ड्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द। अपोजिट वर्ड्स म्हणजे काय माहिती आहे का? विरुद्धार्थी शब्द। विद्यार्थ्यांनी आपले शब्दसंग्रह वाढवण्यासाठी विरुद्धार्थी शब्दाचे वाचन करायचे असते। त्यासाठी विरुद्धार्थी शब्द विविध पद्धतीने इंग्रजीमध्ये विरुद्धार्थी शब्द जे आहेत ते विविध पद्धतीने तयार होतात। आता काही शब्द ऑन, इन यासारखे प्रत्यय लावून तयार होतात। आता उदाहरणार्थ पहा, या ठिकाणी आपण उदाहरणार्थ पाहू। आता एबलचं विरुद्धार्थी शब्द आपल्याला लिहायचा आहे, तर मग अनेबल, यू आणि एन हा प्रत्यय लावून तयार होतो। याचा विरुद्धार्थी शब्द UNABLE, अनेबल। आलं लक्षात? आता आणखी एक पहा। आता इन हा प्रत्यय लावून आपल्याला एक वर्ड पाहायचा आहे। आता करेक्ट, CORR, करेक्ट म्हणजे बरोबर। आता विरुद्धार्थी याच्या विरुद्ध काय आहे? मग इनकरेक्ट। याच्या विरुद्धार्थी शब्द कोणता येईल? इनकरेक्ट, IN। पहा, या ठिकाणी इन हा प्रत्यय लागलेला आहे। या ठिकाणी इनकरेक्ट या शब्दाला इन हा प्रत्यय लागलेला आहे, INCORRECT। इनकरेक्ट म्हणजे चुकीचा, करेक्ट म्हणजे बरोबर आणि इनकरेक्ट म्हणजे चुकीचा। आलं लक्षात? अशा प्रकारचे ऑन, इन असे प्रत्यय लागून सुद्धा या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द तयार होतात। विद्यार्थी मित्रांनो, काही शब्दांना फुल, लेस असा सुद्धा प्रत्यय लागतो बरं का। काही शब्दांना फुल, लेस असा सुद्धा हे प्रत्यय लागतो आणि काही शब्दामध्ये आंतरिक स्वरूपाचे सुद्धा बदल होतात। काही शब्दामध्ये आंतरिक स्वरूपाचे बदल होतात। तर पहा, उदाहरणार्थ पहा आता आपण। आता हे गुड आहे, गुडच्या विरुद्ध काय आहे? गुड म्हणजे चांगला आणि बॅड म्हणजे वाईट। बॅड म्हणजे काय आहे? वाईट। आता हार्ड, हार्ड म्हणजे कठीण, हार्डच्या विरुद्ध काय आहे? इझी म्हणजे सोपा। कठीण प्रश्न आणि सोपा प्रश्न, हार्ड अँड इझी। हार्डच्या विरुद्ध इझी असे पण काही आंतरिक स्वरूपाचे बदल अपोजिट वर्ड्समध्ये होतात। काही शब्दांना फुल, लेस असा सुद्धा प्रत्यय लावतात विरुद्धार्थी शब्दामध्ये। काही शब्दांना फुल, लेस असा सुद्धा प्रत्यय लावतात। उदाहरणार्थ पहा। आता उदाहरणार्थ पहा, या ठिकाणी
युजफुल, आता हा युजफुल म्हणजे वापरण्यायोग्य आणि युजलेस, युजलेस म्हणजे वापरण्या अयोग्य याचा अर्थ होतो. युजफुल, युजलेस असा सुद्धा प्रत्येक काही शब्दांना लावला जातो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पुस्तकातील बरेच विरुद्धार्थी शब्दांचा परिचय विद्यार्थ्यांना म्हणजे आपल्या पुस्तकामध्ये दिलेला असतो. त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त विरुद्धार्थी शब्द पाठ करणं महत्त्वाचं आहे. 3री 4थी श्रेया परीक्षा, मंथन परीक्षा अशा तसेच स्कॉलरशिप परीक्षेमध्ये सुद्धा 4थी आणि 5वीच्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये सुद्धा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला येणं खूप महत्त्वाचं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे नवीन नवीन प्रश्न कधी कधी येतात. तुम्हाला तो प्रश्न तुम्ही तो जे वर्ड्स आहे ऑपोजिट वर्ड्स तुम्ही तो कधी बघितलेलाच नसतो. त्यासाठी तुम्हाला जेवढे शक्य असतील तेवढे तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट करा आणि पाठ करून ठेवा. आता आपण काही ऑपोजिट वर्ड्स पाहणार आहोत. तर पहा, वॉन म्हणजे जिंकणे, वॉन म्हणजे जिंकणे. जिंकण्याच्या विरुद्ध काय आहे मग? जिंकण्याच्या विरुद्ध लॉस्ट, लॉस्ट म्हणजे हरणे, लॉस्ट म्हणजे हरणे. आता ऍड, ऍड म्हणजे काय आहे? ऍड म्हणजे अधिक, अधिक करणे. ऍड कर म्हणजे जमा करणे, अधिक करणे. आता ऍडच्या विरुद्ध सबट्रॅक्ट म्हणजे वजा करणे. सोबत सोबत लिहून घेत चला म्हणजे तुम्हाला या ठिकाणी शब्दांचा सराव होऊन जाईल. वजा करणे विरुद्धार्थी शब्द आहेत म्हणून तुम्ही त्याच्याकडे हे करू नका, ते तुम्ही लिहून घ्या. तुमचा तेवढाच सराव होणं महत्त्वाचं आहे. चला, ओपन, ओपन म्हणजे उघडणे. ओपनच्या विरुद्धार्थी कोणता शब्द येईल? ओपनच्या विरुद्ध आहे क्लोज. क्लोज म्हणजे बंद करणे, ओपन करणे, बंद करणे. ओपनच्या विरुद्ध आहे बंद करणे. यानंतर पहा मिनिमम, मिनिमम म्हणजे कमीत कमी. मिनिमम म्हणजे कमीत कमी. आणि मिनिममच्या विरुद्ध काय आहे मग विरुद्धार्थी शब्द? मॅक्झिमम. मिनिममच्या विरुद्ध मॅक्झिमम म्हणजे अधिकतम किंवा जास्तीत जास्त. मिनिमम, मॅक्झिमम. यानंतर आपला नेक्स्ट अपोजिट वर्ड्स पहा, काइंड. काइंड म्हणजे दयाळू. आता काइंडच्या विरुद्धार्थी शब्द कोणता रे? क्रूर. क्रूर म्हणजे क्रूर. काइंडच्या विरुद्ध क्रूर म्हणजे रागावलेला जो असतो त्याला असं आपण क्रूर असं म्हणतो. रेग्युलर. रेग्युलर म्हणजे नियमित.
रेग्युलर म्हणजे नियमित. रेग्युलरच्या विरुद्धार्थी मग शब्द काय आहे? रेग्युलरच्या विरुद्धार्थी अरेग्युलर. 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 म्हणजे अनियमित. सोबत सोबत लिहून घेत चला, तुम्हाला तेवढाच सराव होऊन जाईल. चला, फेथफुल. पहा, फेथफुल म्हणजे विश्वासू. हा नवीन शब्द आहे. पहा, तुम्हाला असे शब्द पाठ नसतील. 5-5 वेळेस एक शब्द लिहा, म्हणजे तुम्हाला तो पाठच होऊन जाईल. फेथफुल म्हणजे विश्वासू. आता पहा, या ठिकाणी फुल आणि आता फेथफुलच्या विरुद्धार्थी शब्द अनफेथफुल. या ठिकाणी फुल लागलेला आहे शेवटी आणि इथं अनफेथफुल. फेथफुल, अनफेथफुल असा प्रत्यय या ठिकाणी या शब्दाला लागलेला आहे. पहा, विरुद्धार्थी. अनफेथफुल म्हणजे अविश्वासू. यानंतर आपला नेक्स्ट ऑपोजिट वर्ड्स आहे. पहा, एव्हरीबडी. एव्हरीबडी म्हणजे प्रत्येक जण. गुड मॉर्निंग एव्हरीबडी असं म्हणतो आपण. बरेच विद्यार्थी आपल्या समोर असतात तेव्हा आपण किंवा आपले मित्र गुड मॉर्निंग एव्हरीबडी अशा प्रकारे म्हणतो. आता एव्हरीबडीच्या विरुद्धार्थी काय आहे? नोबडी. नोबडी. एव्हरीबडीच्या विरुद्धार्थी जो शब्द आहे नोबडी म्हणजे कोणीही नाही. कोणीही नाही. चला, न्यू म्हणजे नवीन. न्यू म्हणजे नवीन. आता न्यूच्या विरुद्धार्थी शब्द काय सांगा बरं? ओल्ड. ओल्ड म्हणजे जुना किंवा जुने. ओल्ड म्हणजे म्हातारा सुद्धा होतो. यंग म्हणजे तरुण. ओल्ड म्हणजे म्हातारा किंवा जुना. असा पण ओल्डचा आणखी एक विरुद्धार्थी शब्द पहा या ठिकाणी. यंग म्हणजे तरुण आणि ओल्ड म्हणजे म्हातारा. म्हातारा सुद्धा याचं विरुद्धार्थी शब्द होतो. आलं लक्षात? चला, आता लॉंग म्हणजे लांब. लाँगच्या विरुद्ध कोणता आहे मग? शॉर्ट. शॉर्ट म्हणजे अरुंद किंवा आखूड. नेक्स्ट वर्ड्स पहा. द ट्रू. ट्रू म्हणजे सत्य. ट्रू म्हणजे सत्य. ट्रूच्या विरुद्ध फॉल्स. फॉल्स म्हणजे असत्य. सत्य, असत्य. हे नवीन नवीन जे शब्द आहेत तुम्हाला पाठ असणं खूप महत्त्वाचं आहे.
आता पहा पुढचा वर्ड्स पहा. क्लेवर म्हणजे हुशार. क्लेवर म्हणजे हुशार. क्लेवरच्या विरुद्ध काय मग? स्टुपिड. स्टुपिड म्हणजे मूर्ख. स्टुपिड म्हणजे मूर्ख. यानंतर पहा नेक्स्ट आपला. आता गो. गो म्हणजे जाणे. गो म्हणजे जाणे. गोच्या विरुद्धार्थी शब्द सांगा बरं. कम. COME. कम म्हणजे येणे. नेक्स्ट वर्ड पहा. स्लो. स्लो म्हणजे काय? स्लो म्हणजे मंद किंवा हळू. मंदच्या विरुद्ध मग फास्ट, चपळ. स्लो, फास्ट. स्लोच्या विरुद्ध फास्ट म्हणजे जलद. नेक्स्ट आपला अपोजिट वर्ड्स पाहायचा आहे आपल्याला. पहा. नेक्स्ट अपोजिट वर्ड्स आहे गुड. आता हे गुड म्हणजे काय आहे? GOOD. गुड म्हणजे चांगला. गुडच्या विरुद्ध काय आहे मग? बॅड. गुडच्या विरुद्ध आहे बॅड म्हणजे वाईट. गुडच्या विरुद्धार्थी शब्द जो आहे बॅड, वाईट. टेक म्हणजे. नेक्स्ट पहा. टेक म्हणजे घेणे. टेकच्या विरुद्धार्थी शब्द सांगा बरं. छान. गिव. गिव म्हणजे देणे. देणे, घेणे. आले लक्षात? यानंतर पहा आपला नेक्स्ट अपोजिट वर्ड्स. कॉल. कॉल म्हणजे बोलावणे. आता याच्या विरुद्धार्थी शब्द काय मग? कॉल म्हणजे बोलावणे. सेंड म्हणजे पाठवणे. कॉलच्या विरुद्धार्थी शब्द सेंड. आता पहा या ठिकाणी पास होणं. पास म्हणजे पास होणं. पासच्या विरुद्ध काय आहे? नापास का? फेल. फेल म्हणजे नापास. नापास होणे. सोबत सोबत लिहून घेत चला. आता टॉप. टॉप म्हणजे वर. टॉप म्हणजे काय आहे? वरचा भाग. टॉपच्या विरुद्ध काय आहे मग? बॉटम. बॉटम म्हणजे खालचा भाग. असे नवीन शब्द जे आहेत तुम्ही तुमच्या वहीमध्ये 5-5 वेळेस लिहून काढा. म्हणजे तुम्हाला पाठ लवकर होतील लिहून काढल्यामुळं. यानंतर पहा नेक्स्ट पहा आपला. अग्री. अग्री म्हणजे सहमत.
आता अग्रीच्या विरुद्ध काय आहे? डिसअग्री. अग्रीच्या विरुद्ध पहा या ठिकाणी DIS हा प्रत्यय या ठिकाणी लागलेला आहे. पहा, डिसअग्री म्हणजे असहमत. डिसअग्री म्हणजे असहमत, सहमत नसलेला. अग्री म्हणजे सहमत असलेला आणि डिसअग्री म्हणजे असहमत असलेला. आता शार्प. शार्प म्हणजे काय रे? शार्प म्हणजे टोकदार. शार्प म्हणजे टोकदार आणि ब्लंट. ब्लंट म्हणजे बोथट. शार्पच्या विरुद्ध ब्लंट. ब्लंट म्हणजे बोथट. आले लक्षात? विद्यार्थी मित्रांनो, आता आणखी एक पाहू. हॅपी म्हणजे? हॅपी म्हणजे आनंदी. असे बरेच तुम्ही मनानं सुद्धा हुडकून काढू शकता अपोजिट वर्ड्स. आनंदीच्या, हॅपीच्या विरुद्ध हॅपी. सॅड, SAD. सॅड म्हणजे दुःखी. हॅपीच्या विरुद्ध दुःखी, आनंदी नसलेला, हॅपी नसलेला. आता गुड म्हणजे चांगला आणि बॅड म्हणजे वाईट असं पण होतं. गुड म्हणजे चांगला. गुड म्हणजे चांगला. बॅड म्हणजे वाईट. गुडच्या विरुद्ध बॅड म्हणजे वाईट. आले लक्षात? विद्यार्थी मित्रांनो, आपण अपोजिट वर्ड्स या ठिकाणी पाहिलेले आहेत. ज्यांनी कोणी लिहून घेतलं नाही त्यांनी डबल व्हिडिओ लावून तो त्या ठिकाणी तुम्ही लिहून घ्या. 5-5 वेळेस तुम्ही दररोज लिहून काढा. म्हणजे तुम्हाला अपोजिट वर्ड्स वेगवेगळे आणखी शोधून तुम्ही लिहून काढू शकता. त्यासाठी परीक्षेच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त तुम्ही अभ्यास करत चला. चला, या ठिकाणी आपण थांबूयात. भेटूया पुढील तासिकेमध्ये.